की तिथे एका कांबळे नावाच्या मुलाला तिथे संपूर्णपणे तेवढ्याच लेवलची नव्हे त्याच्यापेक्षा जास्त पात्रता असून सुद्धा तिथे त्याला प्रमोशन नाकारलं जातं ओनली बिकॉज कास्ट ही जर बाहेर गेली, आउट ऑफ इंडिया गेली, तर दॅट विल बी मोर डेंजरस. 6,500 जाती आणि उपजाती 65,000 प्रत्येक कोपऱ्यात जर लढायला लागले तर एका ब्राह्मण जातीला या 65,000 उपजातींचा नायनाट करणं शक्य आहे. आतापर्यंत त्यांनी ते केलं की आम्ही आमच्या कन्स्ट्रक्शनमध्ये काही ठेवत नाही, रिझर्वेशनवाली ठेवतच नाही, कारण या मुलांकडे मेरिट नसतं. बजाजला लिहिलं तुझी जी स्कूटी आहे ती लाथ घातल्याशिवाय सुरू होत नाही, हे तुझं मेरिट. संविधान काय दिलं? संधीची समानता. पण क्षमता कोणी दिली? क्षमता धर्मांतराने दिली. तोडा फोडा राज्य करा ही जी ब्राह्मण नीती आहे त्याला उत्तर देण्यासाठी आपल्याला कडला नाही म्हणावं लागेल. आमच्यावर युद्ध लादलेलं आहे, आम्हाला युद्ध लढावं लागेल आणि आम्हाला युद्ध जिंकावं लागेल. निब्बाण न्यूज मीडिया संचलित दैनिक सार्वभौम राष्ट्र परिसंवाद. प्राध्यापक प्रेमरत्न चौकेकर सर, संपादक दैनिक महाराष्ट्र सार्वभौम राष्ट्र, यांना मी विनंती करतो की त्यांनी आपले विचार मांडावेत. जय भीम सर्वांना. आणि मला वाटतं कार्यक्रम संपवण्याच्या मागे आपण लवकर लागू, कारण तरी पण मी पाहतोय मगासपासून मध्ये तुमच्या चेहऱ्यावर काही झोप दिसत नाही मला डोळ्यामध्ये. आतमध्ये कुठे लपली असेल तर सांगता येत नाही, पण डोळ्यात तरी दिसत नाही आहे. तर अतिशय सुंदर परिसंवाद झाला असं मला वाटतं आहे. एक फार महत्त्वाचे मुद्दे शेवटच्या भाषणामध्ये आपल्या म्हणजे माझ्या आधीच्या जयंत रामटके या यंग एंटरप्रिनरने मांडलेले आहेत. अतिशय आजच्या जगाशी ज्यांचं डायरेक्ट देणं घेणं आहे अशा म्हणता. कदाचित आम्ही मागच्या जनरेशनमधले आहोत. मित्रांनो, खरी गोष्ट आहे की त्यांनी एक फार स्टेटमेंट महत्त्वाचं केलं की टेक्नॉलॉजी डझंट सी व्हॉट इज कास्ट अँड. पण मी ॲग्री नाही. म्हणजे तिथे ॲग्री आहे पण पुढच्या टप्प्यावर ॲग्री नाही. ज्यांच्या हाती टेक्नॉलॉजी आहे ते कास्टिस्ट आहेत. आणि म्हणून अमेरिकेमधल्या टेल्को कंपनीमध्ये जी केस चालली, रामटेके साहेबांना माहिती आहे ती, की तिथे एका कांबळे माणसाच्या नावाच्या मुलाला तिथे संपूर्णपणे तेवढ्याच लेवलची नव्हे त्याच्यापेक्षा जास्त पात्रता असून सुद्धा तिथे त्याला प्रमोशन नाकारलं जातं ओनली बिकॉज त्याच्यावर होता तो जोशी. नाव XYZ असेल पण जोशी म्हणजे ब्राह्मण आणि हा आंबेडकराईट असल्यामुळे त्याला दाबलं गेलं. टेक्नॉलॉजीमध्ये दोघे सेम होते असं मानू. अर्थात माझ्या मते कदाचित आंबेडकराईट 2% जास्त असेल टेक्नॉलॉजी पुढे, पण त्याला दाबण्याची ताकद वरच्या ब्राह्मणाला होती म्हणून तो दाबला. आणि म्हणून टेक्नॉलॉजी किती पुढे गेली, जोपर्यंत डिकास्ट होत नाही इंडिया. कारण आता कसं बाबासाहेबांनी एका कास्ट इन इंडियामध्ये अनायलिशन ऑफ कास्टमध्ये म्हटलेलं आहे, एका आमच्या सोशॉलॉजिस्टचा उल्लेख केलेला आहे की कास्ट ही जर बाहेर गेली, आउट ऑफ इंडिया गेली, तर दॅट विल बी मोर डेंजरस. बरं सर. आणि ती आता होत आहे 76 देशामध्ये जिथे बौद्धमय झालेलं आहे. कदाचित त्या 76 देशांमध्ये कास्टसुद्धा पोचलेली आहे, हे आपल्याला डोळे उघडे ठेवून पाहायला हवं. आणि म्हणून तुम्ही काय गो एनी वे, बाबासाहेब म्हणाले गो एनी डिरेक्शन, विल हॅव टू फाईट द मॉन्स्टर ऑफ द कास्ट. बरं सर, स्पष्टपणे म्हटलेलं आहे. त्याच्यामुळे टेक्नॉलॉजी आमची मुलं शिकू द्यात. आमची मुलं म्हणजे पुन्हा स्पष्ट करतो, मी इथे महार, बौद्ध, मांग, चांबार यांचंच बोलायला उभा नाही, SC ST OBC. आज मोठी गोष्ट आहे की आम्ही अगदी शॉर्ट पिरियडमध्ये नवीन मित्र मिळाले आम्हाला म्हात्रे. आणि म्हात्रे साहेबांनी स्पष्ट जरी सांगितलं की मला इथलं कळत नाही, तरी गेल्या 20-25 वर्षांपासून OBC जागृत होत आहे. म्हणजे आमचे जे काही मित्र आहेत सोबत काम करतो आम्ही, मग आमच्या आंगरे साहेब असेल, कुणबी समाजाचे, कदाचित तुम्हाला माहिती असेल, बरं तुम्ही काल जाऊ शकला नाहीत तुमच्या पर्सनल प्रॉब्लेममुळे. त्यांच्या सासू ॲडमिट आहेत आणि दुपारी त्याच कुणबी समाजाच्या मोर्चामध्ये होत्या, संध्याकाळी रात्रभर सासूबाईबरोबर आणि आज आपल्याबरोबर. ही जी हे आहे ना, ही ताकद आहे. ही ताकद आपल्याला तुम्ही म्हटल्याप्रमाणे म्हात्रे साहेब की संवाद साधला पाहिजे आणि मग परिसंवाद होईल. संवाद साधला पाहिजे. संवाद बंद केला आहे, तो सुद्धा जात कास्ट सिस्टमनेच केलेला आहे. आणि मग कास्ट सिस्टमचा शत्रू कोण याला आपल्याला ढोपटायला लागेल, धुवायला लागेल, चांगल्या प्रकारे धुवायला लागेल आणि मगच तरच कास्ट सिस्टम नष्ट होईल. उदाहरण देतो, जपानचं उदाहरण देऊ. 1872 साली तिथल्या वरिष्ठ जातीने, यांच्या हातामध्ये सगळा समाज होता इथल्या ब्राह्मण मराठ्यांसारखा, तसं तिथे त्यांनी डिक्लेअर केलं की आजपासून आम्ही काय करतो आहोत, या सगळ्यातून आम्ही काय तुम्हाला मुक्त करत आहोत. आणि म्हणून जपान पुढे कुठे गेला आपण पाहतोय. जोपर्यंत इथले ब्राह्मण असं म्हणत नाहीत तोपर्यंत हा इथेच राहील. तोपर्यंत SC ST OBCना कॉमन फ्रंट करून त्यांना लढायला लागेल, दुसरा उपाय नाही.
जर तुम्ही आपापल्या कोपऱ्यामध्ये राहून लढवू इच्छिलात तर आपण म्हणतो ना, ये तुला कोपच्यात बघतो, तसं ब्राह्मण ठरवतात, ये तुला कोपच्यात बघतो. मग 6,500 जाती आणि उपजाती, 65,000 उपजाती प्रत्येक कोपऱ्यात जर लढायला लागले तर एका ब्राह्मण जातीला या 65,000 उपजातींचा नायनाट करणं शक्य आहे. आतापर्यंत त्यांनी ते केलेलं आहे. आणि म्हणून परशुराम महामंडळ नाव देतात, पण परशुराम महामंडळ, कारण क्षत्रियांचा नायनाट केला असं परशुराम पुराणात लिहिलं आहे. परशुराम पुराण स्पष्ट म्हणतं 21 वेळा क्षत्रियांना नष्ट केलं, म्हणून परशुराम पुराण म्हणतं की आता याच्यापुढे 2च जाती वर्ण आहेत, एक ब्राह्मण आणि दुसरा शूद्र. क्षत्रिय वैश्य नाही हे त्यांनी डिक्लेअर केलं परशुराम पुराणात. तरीही इथले मराठा छाते काढून म्हणते की आम्ही 96 कुळी आणि काय कुळी. समस्या इथे आहे. जो ब्राह्मण व्हायचं आणि आमच्या काही संघटना, बामसेफसारख्या संघटना मूळ निवासी संघ आणि काय निर्माण करतात आणि म्हणे बामण को बाहेर भेजो. वामन मेश्राम साहेब उद्या पंतप्रधान झाले आणि मायावती राष्ट्रपती झाल्या. चांगलं एक स्वप्न पहा 2 मिनिटापुरतं. तरी मूळ निवासी म्हणून कोणाला बाहेर, म्हणजे ब्राह्मण म्हणून कोणाला बाहेर फेकतात. आणि जरी ते गेले, तुम्ही फेकू शकलात इस्रायलसारखं काहीतरी गडबड करून किंवा अतिशय हिंसक बनून, तरीसुद्धा उरलेल्या डोक्यांच्या मधला ब्राह्मण इजम जो आहे, ब्राह्मणत्व जे भरलेलं आहे, ब्राह्मणात जो भरलेला आहे, तो काढल्याशिवाय इथला ब्राह्मण संपत नाही. हे ओळखलं पाहिजे. नुसतं ब्राह्मणामुळे आज ब्राह्मणत्व टिकलेलं नाही. आज मराठ्यांच्या आणि कुणब्यांच्या आणि ओबीसींच्या सुद्धा डोक्यात नव्हे, महारा मांगांच्या डोक्यातसुद्धा तो काय भरलेला आहे, ब्राह्मणात भरलेला आहे, म्हणून तो टिकलेला आहे. कास्ट इज नोशन बाबासाहेब म्हणतात. तर कास्ट इज नोशन डोक्यातून गेल्याशिवाय कास्ट संपत नाही. ही समस्या आहे. आरक्षणापुरतं बोलायचं तर आरक्षण अतिशय महत्त्वाचा विषय अशासाठी आहे की सामाजिक न्यायासाठी आरक्षण असं आपण दुसरा सत्र ठेवलेलं आहे. पण सामाजिक न्याय म्हणजे अतिशय अतिशय सुंदर मांडणी केली आमच्या रामटेके साहेबांनी केली आणि आमच्या जावळे साहेबांनी केलेली आहे. काय आहे की सामाजिक न्यायासाठी मुळात प्रश्न विचारला पाहिजे की सामाजिक न्याय म्हणजे काय वगैरे त्याचं झालेलं आहे, त्याच्यावर मी रिपीट करत नाही. पण एक गोष्ट अतिशय प्रियांबलमध्ये जी संविधानामध्ये म्हटली की डिग्निटी ऑफ इंडिव्हिज्युअल, आणि ही डिग्निटी जोपर्यंत कास्ट आहे तोपर्यंत डिग्निटी असू शकत नाही. कास्ट संपल्याशिवाय डिग्निटी म्हणून माणूस इथला जगू शकत नाही. जे मगाशी उदाहरणं घेतली, खून आहे, बलात्कार आहे, एकाला जाळणे नाही अख्ख्या वस्त्या जाळणं असेल, केवळ तुमची डिग्निटी थोडीशी केसभर डिग्निटी तुमची वाढली तर ते तुमच्या वस्त्या जाळून टाकतात. हा इथली समस्या आहे. आणि ती टेक्नॉलॉजी तुम्ही किती शिकलात तरी मग टेल्कोमध्ये जो अमेरिकेमध्ये प्रॉब्लेम होतो तो इथल्या, आता उत्कृष्ट उदाहरण त्याचं आम्ही नेहमी सांगतो, तो इथला एक मोठा कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये असलेला मोठा ब्रँड तुम्हाला माहिती आहे, खाडे नाव आहे. खाडे ब्रँड तुम्हाला माहिती असेल, कन्स्ट्रक्शनमध्ये मोठ्या कंपनी आहे. आणि खाडेने 20 वर्षापूर्वी जाहीर केलं आहे की आम्ही आमच्या कन्स्ट्रक्शनमध्ये काय ठेवत नाही, रिझर्वेशनवाली ठेवतच नाही, कारण या मुलांकडे मेरिट नसतं. असं कोण म्हणतं आहे? खाडे कोण आहेत? चर्मकार. पण आपण बामणांच्या भाषेत हिंदू चर्मकार आहेत. नॉर्थ इंडियन चर्मकारच आहेत, पण त्यांना काशीरामजीने बाबासाहेबांच्या मागे यायला लावलं. हे आपण डिस्क्रिमिनेट केलं पाहिजे, प्रॉपरली समजून घेतलं पाहिजे. आणि महाराष्ट्राचे चर्मकार अजूनही त्या हिंदू चर्मकाराच्या त्या मेंटॅलिटीमध्ये आहेत. हा फरक आहे. आणि म्हणून खाडे म्हणतात की मी आमच्याकडे रिझर्वेशन वगैरे काही ठेवत नाही. हीच भाषा त्याच्या आधी 3-4 वर्ष बजाज वापरतो. तेव्हा मी सम्राटमध्ये अग्रलेख लिहायचं काम करत होतो. त्याच्यावर स्पेशल एक अग्रलेख लिहिला. बजाजने पण म्हटलं होतं की शेड्यूल कास्ट रिझर्वेशन आमच्याकडे येत नाही कारण त्यांच्याकडे मेरिट नसतं. मी दुसऱ्याच दिवशी सेम रात्री लिहिलं, दुसऱ्या दिवशी छापून आलं की मेरिट माय फूट. काय मेरिट आहे? बजाजला लिहिलं तुझी जी स्कूटी आहे ती लाथ घातल्याशिवाय सुरू होत नाही, हे तुझं मेरिट. स्पष्ट लिहिलं आहे, शोधून काढा तो अग्रलेख, माझ्याकडे नाहीत आज माझं. त्याला स्पष्ट लिहिलं आहे की तुझी जी स्कूटी आहे ना ती लाथ घातल्याशिवाय सुरू होत नाही. कसलं मेरिट तुझ्याकडे आहे? मग त्यांची विचारणार हा कोण आहे लिहिणारा वगैरे. म्हटलं या भिडा, आज पण येतात, भिडा. म्हटलं तुमची लेखणी जितकी तुमच्या विचारांशी प्रामाणिक आणि निष्ठावान असेल, तुम्हाला भिडायला त्यांचा बाप आला तरी भिडू शकत नाही. आणि आलाच तर त्याचं काय करायचं हे रामटेके साहेब आपल्याला चांगलं माहिती आहे. मित्रो, प्रश्न असा आहे की आरक्षण राहायला हवं, पण त्या आरक्षण घेण्याची पात्रता आमच्या आली का? बघा,
महाराष्ट्रापुरतं बोलायचं तर 49 कास्ट आहेत SCमध्ये. मग बाकीच्यांचे जे जळण आहे किंवा आजचं काही म्हणू की जी तक्रार आहे ते बौद्धांनी आमचं सगळं काही घेतलं, तर आम्ही त्यांना स्पष्टपणे सांगतो. मगाशी मला वाटतं रामटेके साहेबांनी पण म्हटलं की ही कुवत संविधानानं काय दिलं, संधी दिली, संधीची समानता, बरोबर आहे. संविधान काय दिलं, संधीची समानता. पण क्षमता कोणी दिली? क्षमता धर्मांतरानं दिली. आम्ही जेव्हा हे जे पॅकेज होतं ना ब्राह्मणांचं, देव दैव नशीब इकडे लिहिलं आहे तिकडे लिहिलं आहे काय काय म्हणतात ना, ते हे सगळं एकाच वेळी फेक म्हटलं. आम्ही बाबासाहेब म्हटलं फेका, आम्ही एका क्षणात फेकलं. तेव्हा आमच्यामध्ये क्षमता निर्माण आहे. संधी तर होती. ज्या दिवशी आम्हाला संधी निर्माण झाली 1950 साली, त्याचवेळी SC मधल्या सगळ्या जातींना, ST मधल्या सगळ्या जमातींना, OBC मधल्या सगळ्यांना 90पासून ही संधी उपलब्ध आहे. पण क्षमता अगदी चर्चा करायची त्या लेवलला तर जाऊन असे करता येईल की जेव्हा माझा SC ST OBC विद्यार्थी त्या वयामध्ये पहिलीपासून ते अगदी ग्रॅज्युएट पोस्ट PhD होईपर्यंत जेव्हा तो अभ्यास करत असतो, तेव्हा ब्राह्मणाने दिलेलं पॅकेज आम्ही वाजवत असतो. 10 दिवस गणपतीमध्ये गोंधळ घालतो. गणपती आणू नये असा प्रकार नाही आहे, पण तो कसा साजरा केला पाहिजे, आपल्याच पोरांना त्रास द्यायचा पाहिजे का? दिवाळी कशी साजरी करायची, आनंदाचे क्षण आहेत, पण स्वतःच्या मुलाला त्रास होईल एवढंसुद्धा. उद्या पेपर आहे पण तू आज फटाके फोडलेच पाहिजेस. हा जो प्रकार आहे, आम्ही आमचे सेलिब्रेशनसुद्धा अंदाज बदलले पाहिजेत, प्रकार बदलले पाहिजेत. तुम्ही गणपती आणू नका असं कोण म्हणण्याचं कारणच नाही. तुम्ही तुमचा धर्म पाळला पाहिजे, पण त्यासाठी सेलिब्रेशन करताना तुमच्या मुलांना, तुमच्या पुढच्या पिढीला त्रास नव्हता, ते पुढे कसे येतील. मग तुम्हाला तक्रार करायला जागा मिळणार नाही की आमच्या सीट कोणी घेतल्या. उद्या रामटेके साहेबांच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही जर काही एका विशिष्ट जातीनं पुढे AIच्या ताकदीवर जर पुढे गेली, तर बाकीच्याने तक्रार करण्याचं काय नाही. कारण तुम्हाला पण संधी होती, आज संधी आहे, पण ती संधी कोण अडवत आहे, त्याच्या आडवं कोण येत आहे, हे उघड्या डोळ्यांनी पाहायला पाहिजे. दुसरी गोष्ट फार महत्त्वाचा मुद्दा आजचा असा आहे की सरकारी नोकऱ्यांमधलं सकाळी सत्र होतं. सरकारी नोकऱ्यांमध्ये 2% ते 2.5% जागा आहेत देशभर. उरलेलं क्षेत्र 98% आहे खाजगीमध्ये आरक्षण असलंच पाहिजे. हे आम्ही मागणी याच्या पुढे करायला हवी. अमेरिका 100% खाजगीकरण आहे रामटेके सर. अमेरिकेमध्ये, युरोपमध्ये 100% आहे. तिथे खाजगीकरणामध्ये आरक्षण आहे. अफर्मेटिव्ह ॲक्शन म्हणतात त्याला, वेगळ्या नावाने ओळखलं जातं. निग्रोनं आरक्षण आहे. नॉर्थ म्हणजे युरोपच्या उत्तर भागातून येणारे अमेरिकेमध्ये लोक जे आहेत, नॉर्वेजियन वगैरे, तिथले आदिवासी पण गोरे सुंदर आहेत, तिकडचे थंड प्रदेशातून येतात, लाल लाल, त्यांना आरक्षण आहे तिथे. जर्मनीमध्ये एक माझ्या जवळचा मुलगा जातोय, लग्न झालेलं ज्याला एक मुलगा आहे, तो नोव्हेंबरमध्ये जर्मनीमध्ये जाणार आहे. जायचा फक्त त्याला खर्च आहे साहेब. तिथे गेल्यानंतर त्याला, त्याच्या बायकोला आणि त्याच्या मुलाला सिटिझनशिप फ्री आहे, एज्युकेशन फ्री आहे, नोकऱ्या आत्ता जो इथे कमावतो त्याच्या 10 पट तो तिथे कमावणार आहे. अशी परिस्थिती भारतात येऊ नये का? तुम्हाला काय वाटतं? यायला हवी. पण मग अडथळा कोण निर्माण करते? संविधान तर म्हणतं असं या व्हायला पाहिजे. मग अडथळा कोण निर्माण करतं? याचा शोध घ्यायला लागेल. या प्रवृत्तीबरोबर विरोध आमची लढाई असेल ना की ब्राह्मणाविरुद्ध किंवा अमुक एका जातीविरुद्ध. आमची त्या प्रवृत्तीविरुद्ध, त्या अडथळ्यांविरुद्ध आमची लढाई आहे. आणि वो जारी रहेगी जब तक ये सब ऑब्स्टॅकल उधर है. तो ही जी मेंटॅलिटी आहे की या देशाच्या राष्ट्र घडण्याच्या प्रक्रियेमध्ये, समताधिष्ठित राष्ट्र घडण्याच्या प्रक्रियेमध्ये जे जे आडवं येत आहे त्याला उद्ध्वस्त करणे, यासाठी तुम्हाला 2 गोष्टी आहे. एक तर संवाद झाला पाहिजे म्हात्रे साहेब. दुसरी गोष्ट, संवाद झाल्यानंतर जर आम्ही ठरवलं कि अभी हथियार उठाना पड़ेगा तो साथ में आना पड़ेगा, हथियार उठा के आप समझ सकते हैं. हम बघा 2007 साली मी एक संघर्ष सूत्र लिहिलं आहे. आम्ही युद्धात आहोत का? आम्ही युद्धात आहोत. आम्ही युद्धखोर नाही. बुद्ध आणि बाबासाहेब स्वीकारल्यानंतर युद्धखोर कसे राहणार आम्ही? मैत्री पूर्णपणे भरल्यानंतर आम्ही युद्धखोर नाही. पण आमच्यावर युद्ध लादलेलं आहे. आमच्यावर युद्ध लादलेलं आहे. आम्हाला युद्ध लढावं लागेल आणि आम्हाला युद्ध जिंकावं लागेल. या 5 वाक्यामध्ये आपण आमचं संघर्षसूत्र नीटपणे डोक्यात ठेवलं. ही आमची भूमिका आहे. मग ते डेमोक्रेसीमध्ये कसं लढायचं आहे, भांडवलदाराविरुद्ध कसं लढायचं आहे, ब्राह्मणवादाविरुद्ध कसं लढायचं आहे, याची नवीन नवीन आयुधं, जसं रामटेके साहेब म्हणाले की मागच्या आयुधांचा आज उपयोग होत नाही.
मराठे का हरले? इंग्रजांविरुद्ध तलवारी छोट्या होत्या. अफगाणांविरुद्ध मुसलमानांविरुद्ध अफगाणांविरुद्ध का लढले? अफगाण लोकांच्या तलवारी लांब लचक होत्या, एवढ्या लांबून ते मान कापू शकत होते. त्याचे मान कापायची ह्याला जवळ जायला लागायचं मराठ्याला. तितक्या जवळ यायच्या आधी तो अफगाण काय करायचा? त्याचं मुंडकं उडवून टाकायचा. शस्त्र, नवीन शस्त्र आयुध निर्माण करणं गरजेचं आहे. आणि 99.99% ही शस्त्र आमची संविधानिक असतील याची आम्ही खात्री देऊ. अगर तुम चाहते हो तो हमारा 99.99% आयुध संविधानिक रहेगा. अगर आप और कुछ सोचते हैं तो हम भी बहुत कुछ सोचेंगे और कर जाएंगे. कारण आता तो जमाना नाही राहिला. जरी अजूनही तुम्ही आम्हाला दाबतात तरीसुद्धा आता तो जमाना नाही राहिला की आज आमच्या घराघरामध्ये सुद्धा मशाली पेटत आहेत. आणि त्या केवळ मी पुन्हा सांगतो, केवळ बौद्धांच्या किंवा महारांचा मांगांचं मी बोलत नाही. SC ST OBCच्या घरामध्ये त्या मशाली पेटत आहेत, त्या संविधानिक आहेत आणि त्या याच्या पुढचा रस्ता क्लिअर करतील, अंधारातून वाट काढत जातील याची आम्हाला खात्री आहे. मित्रो, खाजगीकरणामध्ये आरक्षण का घ्यायचं याचं कारणसुद्धा आहे. का मागायचं आणि त्यांनी का दिलं? त्यांनी दिलं की नाही प्रश्न नाही, पण आम्ही मागितलं पाहिजे आणि आम्ही त्या दृष्टीने आमचे अजेंडा आखले पाहिजेत. आरक्षण कसं मिळवू शकू? रस्त्यावरच्या लढाईनं थोड्या प्रमाणात लागेल. रस्त्यावरची लढाई मानसिकता तयार करते, लवकर लागेल. पण जोपर्यंत तुम्ही हाऊसमध्ये जात नाही, पार्लमेंटमध्ये जात नाही, कायदा जिथं बनतो तिथे जात नाही, तोपर्यंत बाहेरच्या लढायांना काही उपयोग नाही. कारण तिथे कायदा बनवला जातो. तुम्ही बाहेर 100% रस्त्यावरची लढाई जिंकत आलेला आहात, परंतु ही रस्त्यावरची लढाई आम्ही तहात म्हणजे पार्लमेंटमध्ये हरत आलेलो आहोत. आणि म्हणून मित्र, आपल्याला हा जे आयुध आहे, संविधानिक आयुध जे म्हटलं, कॉन्स्टिट्यूशनल जे काही आपल्याकडे वेपन आहे ते आहे पॉलिटिकल पॉवर. पण ते पॉलिटिकल पॉवर जर आमची आरक्षणामुळे पॉलिटिकल रिझर्वेशनमुळे जर संपली असेल तर पॉलिटिकल रिझर्वेशन जे आहे आमचं आत्ताचं, त्याला आम्हाला नकार द्यावा लागेल. आणि बाबासाहेबांनी जे कम्युनल अवॉर्डमध्ये जे मिळवलं होतं, काय मिळवलं होतं? स्वतंत्र मतदारसंघ. ही मागणी आम्हाला करायला लागेल. मिळेल का? मिळेल. पण ज्यांना नाही वाटतं त्यांनी चालून तर बघा आमच्यासोबत. 2 कदम चलके तो देखो हमारे साथ, तो मिलेगा. आणि जेव्हा तुम्ही कम्युनल अवॉर्डची बात पुन्हा कराल तेव्हा त्यांचं हरणं सुरू होईल, तेव्हा त्यांचा एंड सुरू होईल. जेव्हा तुम्ही पॉलिटिकल रिझर्वेशन नको म्हणाल तेव्हा ते बॅकफूटवर जातील. ते म्हणतील आता 60% आहे, 70% घ्या, पण रिझर्वेशन कायम ठेवा. का? तो उसमें आपकी हार है, उनकी जीत है. तो हम उधर ना बोलेंगे की नाही, हमें कम्युनल अवॉर्ड चाहिए. स्वतंत्र मतदारसंघ हीच आमची मागणी असेल. आणि स्वतंत्र मतदारसंघ टिकवण्यासाठी आम्हाला जनगणना पुरेशी आहे, जातीय पण अबकडची गरज नाही. कारण अबकड म्हणजे जो पूर्वापार ब्राह्मणवादाचं वैशिष्ट्य आहे, डिवाइड अँड रूल, ती इंग्रजांनी दिलेली हे नाही, आपल्याला देणगी नाही. बेसिकली ब्राह्मणवादाची गोष्ट आहे की डिवाइड अँड रूल, तोडा आणि राज्य करा, तोडा फोडा राज्य करा. ही जी ब्राह्मण नीती आहे त्याला उत्तर देण्यासाठी आपल्याला अबकडला नाही म्हणावं लागेल, बिलकुल नाही म्हणावं लागेल. आणि त्यांच्यासमोर आमचे अजेंडा, आमच्या मागण्या नव्हे तर आमचे जो काही अजेंडा आहे तो समोर ठेवला. आमचा अजेंडा काय? कम्युनल अवॉर्ड. आम्हाला स्वतंत्र मतदारसंघ पाहिजेत, बरोबर. आम्ही त्यासाठी उभे आहोत. म्हणजे कुणब्यांचे, महारांचे, मांगांचे, चांबारांचे, लोहारांचे, या सगळ्या 85% लोकांचे खरे प्रतिनिधी सभागृहात जातील आणि मग त्यांची दुःख निवारण होईल. दुःख निवारणाचा मार्ग पॉलिटिकल मार्ग हा असा आहे. वैयक्तिक मार्ग कदाचित तुम्हाला डोळे मिटून तुम्हाला दुःख निवारण होईल, पण सामाजिक दुःख नष्ट करताना तुम्हाला संविधानिक मार्गाचा उपयोग करून तुम्हाला काय करावं लागेल? पॉलिटिकली तुम्हाला ताकदीनं उभं राहायला लागेल. SC ST OBCचं जाती जोडो नाही, जाती निर्मूलनातून पुढे जायला लागेल. बाबासाहेब अनालिशन कासलीचा जाती निर्मूलन. आम्ही गेले 40 वर्ष आम्ही जे काही केडर ऐकले, लोक आमचं खराब केलं या केडर्सनी. जाती जोडो अभियान, जाती जोडो अभियान म्हणजे तुम्ही एखादी तुमची बशी तुटते ना चहाची,
चहा पिण्याची. त्यानंतर तुमची घरातली आई बहीण किंवा बायको म्हणते नाही की काही विशेष नाही, आपण जोडूया, फेविकॉल आणि जोडूया. ये जाती जोडो है, वो बशी कायम रहेगी. हमको तोड़ना नहीं, नष्ट करना है, तो इसके लिए जाती जोडो नाही, जाती निर्मूलन. मग जाती निर्मूलन केलं उरतं काय तुमच्याकडे? मनुष्य, ह्युमन बिईंग उरतो, ह्युमन डिग्निटी उरते. आणि म्हणून ह्युमन डिग्निटीसाठी तुम्हाला आणि मला ह्युमन आयडेंटिटीवर उतरावं लागेल. अर्थात त्यामध्ये ज्या गोष्टीमुळे तुमची ह्युमन डिग्निटी संपलेली आहे त्या जातीयतेला उत्तर देण्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या जातींना सोबत आणावं लागेल, पण जाती जोडण्यासाठी नाही, तर ह्युमन डिग्निटी निर्माण करण्यासाठी आणावं लागेल. हे तत्त्वज्ञान आहे, हे जे काही विचारधारा आहे ती बाबासाहेबांनी दिलेली आहे. आणि मी फक्त आता एखाद्या गोष्टीवर बोलेन का असं झालं. आरक्षण म्हणजे काय, असं काही बऱ्याच जणांना आत्ता ओबीसी ओपनली म्हणायला लागले की आरक्षण पाहिजे. आता मराठा तर जास्तच जोरात ओरडायला लागले. 82 का 84 त्यांनी मोर्चे काढले, एक मराठा लाख मराठा म्हणून मोठ्याने ओरडायला लागले. पण मुळात हे का लागतं, का पाहिजे की ज्या देशामध्ये सोशो इकॉनॉमिक इनसिक्युरिटी आहे, ज्या देशामध्ये सोशो इकॉनॉमिक इनसिक्युरिटी आहे, म्हणजे सामाजिक आर्थिक असं काय आहे, इनसिक्युर असुरक्षितता आहे, त्या देशामध्ये त्या देशातली माणसं आणि माणसांचे समूह सोशो इकॉनॉमिक सिक्युरिटी मागतात. सामाजिक आर्थिक काय मागतायत? सिक्युरिटी पाहिजे म्हणतात, म्हणजे सुरक्षितता पाहिजे. आणि त्यातून ही मागणी आलेली आहे आरक्षणाची, हे लक्षात घ्या. हा काही खाऊ वाटल्याचा किंवा गरिबी हटवचा प्रश्न नाही आहे, हा सिक्युरिटीचा प्रश्न आहे. आणि त्या सिक्युरिटी देण्यासाठी त्या सिक्युरिटी कशी पाहिजे, तर त्या अन्न वस्त्र निवारा सगळं आहे, पण त्याच्या पलीकडे डिग्निटी ऑफ द ह्युमन बिईंग जे आहे, अध्यात्म इथे येत नाही पॉलिटिकल सायन्समध्ये, तिथं डिग्निटी येते, डिग्निटी ऑफ द ह्युमन बिईंग. त्यासाठी आपल्याला लढावं लागेल. मी आता इथे थांबतो. जय भीम, जय भारत. पुन्हा भेटूया. एक गोष्ट सांगतो, फक्त ही दोनच वाक्य बोलायची आहेत की ज्या प्लॅटफॉर्मवर आज आपण इथे बसलो उभे आहोत, बोलत आहोत, तो प्लॅटफॉर्म जो आहे तो आहे सार्वभौम राष्ट्र या वर्तमानपत्राचा, मीडियाचा आहे. ती फार मोठी कमतरता आहे बहुजन समाजामध्ये. आमचा स्वतःचा मीडिया नाही. आमच्या घरात येणारा प्रत्येक पेपर, पुढारी असेल, सामना असेल, लोकसत्ता असेल, महाराष्ट्र टाइम्स असेल, इंग्लिश पेपर इकॉनॉमिक टाइम्सपासून टाइम्स ऑफ इंडिया असेल, हिंदुस्तान टाइम्स असेल, हे सगळे ब्राह्मणी धर्माचं आणि भांडवलदाराचं काय करतायत, त्यांचं ते सगळं पेरत आहेत रोजच्या रोज. आणि एकच अँगल आमच्या डोक्यात देतात, जो ब्राह्मणवादाला आणि भांडवलवादाला काय करेल, पूरक आहे. आणि आम्हाला काही कळतच नाही आहे. म्हणून मीडिया, आमचा स्वतःचा मीडिया असणं गरजेचं आहे. आणि म्हणून आम्ही फुले आंबेडकरी जो काही मीडिया आहे तो निर्माण करतात. निब्बाण न्यूज मीडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी स्थापन केली. आणि त्यासाठी हा पेपर जो आहे सार्वभौम राष्ट्र, त्यासाठी आहे की ही जी पुढची लढाई आमची, त्याला स्वतः बाबासाहेब म्हणतात, ज्या चळवळीला स्वतःचे वृत्तपत्र आणि त्याची गत पंख छाटलेल्या पक्षासारखी असते. आणि म्हणून या विचाराला समोर ठेवून आम्ही हे वृत्तपत्र सुरू केलं आहे. याचा पुढचे परिसंवाद किंवा संवाद जे राहतील ते या प्लॅटफॉर्मवर घ्यावेत असं माझं मत आहे. तुमचं मत काय असेल ते सांगा, आपण तसं करू. जय भीम, जय भारत.